यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅकमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे। या किडीमुळे सोयाबीन पिवळे पडले आहे। तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरणी सोयाबीन तर त्याखालोखाल कपाशीची झाली आहे। काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे। येलो मोझॅक आणि पावसाच्या लपंडावामुळे तालुक्यात सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे। सध्या सोयाबीन पीक फुलोरा तसेच शेंगा लागण्याच्या तर काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे। या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे। ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे। ही माशी येलो मोझॅक रोगाचा प्रसार करते। तालुक्यात काही ठिकाणी येलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। माझं नाव मयूर रामराव डंबारे, मी शेतकरी आहे, कवठागाव, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ। माझ्या शेतामध्ये विक्रांत या व्हरायटीची सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि या पिकावरती पूर्ण पिवळ्याप्रमाणे पिकावरती रोग आल्या टाईप आहे। हा रोग कोणता आहे हे मला अजून कळालेलं नाही। माझी कृषी अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की या सोयाबीनच्या प्लॉटची पाहणी करावी आणि हा रोग कोणता आहे याच्यावरती बाकीच्या जे शेतकऱ्यांचं नुकसान नाही व्हावं यासाठी पाहणी करून बाकीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्यावं आणि माझं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मला कृषी अधिकारी साहेबाकडून आणि पंचनामा करून मला देण्यात यावी अशी विनंती मी करतो।